कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकसंख्या भाग 2 ह्या पाठात भूगोलाचा आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी फार महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लोकसंख्येचे वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते. लोकसंख्येचे वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक याच्यावर नेहमी पाच गुणांचा प्रश्न येत असतो. त्याचा आपण व्यवस्थित पद्धतीने वाचन आणि आकलन करणार आहोत. तर लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक घटक कोणते आहेत. तर प्राकृतिक भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मृदा असे 5 घटक हे भौगोलिकदृष्ट्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या एक सविस्तारी करणार आहोत. पहिला आहे प्राकृतिक भूरूपे. प्राकृतिक भूरूपे म्हणजे काय. उतार, पर्वतीय प्रदेश, डोंगराळ प्रदेश, पठारी किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश हे जे आहेत यांना म्हणतात भूरूपे. तर भूरूपेमध्ये काय येणार आहे. पठारी भाग, किनारी भाग, ह्या जो भागामध्ये आपल्याला लोकसंख्या ही जास्त प्रमाणात दिसणार. तर पर्वतीय प्रदेश, ह्या भागात आपल्याला लोकसंख्या ही कमी प्रमाणात दिसणार. अशा पद्धतीने प्राकृतिक भूरूपे आहेत. मैदानी प्रदेशात तसेच मंद उताराच्या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण दाट आढळून येते. आपल्याला सर्वांना माहीत आहे. मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय सहजपणे केला जाऊ शकतो. अशा भागात औद्योगिकीकरण, वाहतूक मार्ग यासारखा विकास सहजपणे होऊ शकतो. तर पठारी भागात औद्योगिकीकरण, शेती आणि आपल्या विविध पद्धतीच्या गोष्टी ह्या पठारी भागातच जास्त करून असतात. आता आहे पर्वतीय भाग. डोंगराळ प्रदेश, पर्वतीय प्रदेश ह्या मानाने लोकसंख्या फार कमी विरळ आढळते. पर्वतीय प्रदेशात पाण्याची उदरनिर्वाहाची सोय होते. तिथे लोकसंख्या केंद्रित आढळते. जसे की देहरादून आणि लेह ह्या भागामध्ये हे काय एक्सपेक्शन म्हणजे काय असतात की ज्या भागामध्ये उदरनिर्वाहाचे साधन असतात, पाण्याची उपलब्धता असते, त्या भागामध्ये लोकसंख्या ही राहत असते. तर त्याचं एक उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी किल्ले उभे केले होते, तर त्या किल्ल्यामध्ये पाण्याची सुविधा होती. पाण्याची सुविधा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराज यांनी किल्ले बांधलेले आहेत. त्याच पद्धतीने लेह आणि देहरादून ह्या ठिकाणी पाण्याची सुविधा असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या पाहायला मिळतो. परंतु हे सगळं म्हणजे लेह आणि देहरादून
किंवा महाराष्ट्रातील काही किल्ले सोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले यांना सोडून ज्या ज्या ठिकाणी पर्वतीय भाग आहे त्या त्या ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो. याचा निष्कर्ष का निघतो की पठारी आणि पर्वतीय भागापेक्षा म्हणजे पर्वतीय आणि पठारी भागापेक्षा किनारी आणि मैदानी भागात लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आढळतो. आपल्यापैकी खूप जण पठारी भागामध्ये राहत आहेत. तर आपल्याला समजला आलेला असेलच एक दाट आणि एक कमी कुठे राहील पर्वतीय भागात. काही भागात सुद्धा जास्त राहू शकतो, जसं का लेह ह्या भागात काय राहणार, कारण की ह्या भागामध्ये आहे पाण्याची उपलब्धता. दाट कोणत्या भागात असणार, तर दाट हे दाट ज्या भागामध्ये ह्या भागात दाट असल्यामुळे त्या भागात आपल्याला ज्या भागात लोकसंख्या दाट असते त्या भागामध्ये आपल्याला औद्योगिकरण पाहायला मिळतो आणि शेती सुद्धा पाहण्यास मिळते. दुसरा घटक आहे तो म्हणजे हवामान. प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशात जसे उष्ण, शीत, वाळवंटी प्रदेशात, अतिपर्जन्याच्या प्रदेशात मानवी वस्ती अनुकूल नसतो. आता अनुकूल या शब्दाचा अर्थ असा होतो की त्यात अनुकूल म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची पुरवणारी किंवा व्यवस्थित पद्धतीची नसते. तर हे कोणत्या भागात असते, त्या भागामध्ये अति बर्फ आहे. अति बर्फ असलेल्या भागामध्ये काही किंचित प्रजाती असतात ते राहतात, परंतु आपण त्याच भागात राहत नाही. अति बर्फ अति उष्णता आणि वाळवंट आणि त्याबरोबरच पाण्याची कमीपणा असते. या भागामध्ये लोकसंख्या आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो. आपल्याला बघितले की वाळवंटी प्रदेशात पर्जन्याच्या प्रमाणात अनुकूल परिस्थिती नसतात, तिथे लोकसंख्या फार कमी असतात. ज्या मानाने ऋतूप्रमाणे हवामान असलेला फारसे बदल होत नाही तिथे लोकांना अधिवास आकर्षित करतो. म्हणजे जसा का ह्या लाईनीचा अर्थ आहे की जिथे ऋतूप्रमाणे हवामानात फारसे बदल होत नाही असे प्रदेश लोकांना अधिवासात आकर्षित करतो. भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेशात आल्हाददायक हवामानामुळे मानवी वस्तीत वाढ झालेली आहे. जसे की भूमध्य जो भाग आहे समुद्राचा त्यामध्ये फारसे बदल होत नाही, त्यामुळे मानवी वस्तीत त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. अतिशीत हवामानाच्या प्रदेशात जसा का एक्स्कोमी
लॅम्बर्ट जातीच्या लोकांना तिथे हवामानाची जुळवून घेतलेलं आहे. आपल्याला परीक्षेत प्रश्न असा येईल की अति शीत भागात कोण राहतात? एस्किमो आणि लॅम्स प्रजाती. ह्या ज्या मी सांगितलेल्या लॅम्स आणि एस्किमो ह्या ज्या प्रजाती आहेत ह्या अतिशीत प्रदेशात राहत असतात. यांच्यावर सुद्धा प्रश्न येतो. तर विषुववृत्तीय असलेल्या ॲमेझॉन कांगोच्या सखल प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्या खूपच विरळ आढळतो. आता आपण जशी ही पृथ्वी आहे, जशी ही पृथ्वी आहे जशी ही पृथ्वी आहे, हा विषुववृत्त आहे. ह्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये फार शीत प्रमाणात असते. याच्यामध्ये आपल्याला 2 प्रजाती पाहायला मिळतात, एस्किमो आणि लॅम्स. ह्या फार जास्त शीत प्रदेश आहेत. हे जे ध्रुवीय प्रदेश आहेत हे फार शीत आहेत. परंतु हा विषुववृत्ताचा भाग आहे ज्याच्यामध्ये हे ॲमेझॉनचे आहेत. ह्या भागात, हा आफ्रिकाच्या ह्या भागामध्ये ॲमेझॉन आहे. यांच्यामध्ये सुद्धा विरळ लोकसंख्या यायला मिळते. परंतु याच्यात आणि याच्या ध्रुवीय प्रदेशात आणि विषुववृत्तीय प्रदेशात, कारण याच्यात अतिउष्णता आहे आणि याच्यामध्ये अति शीतपणा आहे. तिसरा घटक आहे पाण्याची उपलब्धता. आतापर्यंत आपण 2 घटक पाहिलेला आहे. आता हा तिसरा घटक. तिसरा घटक पाण्याची उपलब्धता. यापूर्वी आपण प्राकृतिक भूरूपे, त्या प्राकृतिक भूरूपापैकी आपण दाट कोणत्या भागात असते, तर दाट कोणत्या भागात असते? पठारी भागात. आतापर्यंत आपण प्राकृतिक भूरूपे, हवामान असे 2 घटक पाहिले. आता तिसरा पाहणार आहोत आपण पाण्याची उपलब्धता. पाणी हा सर्व सजीवांसाठी, मानवांसाठी महत्त्वाचा आहे. मुबलक पेय जलाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानवी वस्ती स्थापित करण्यास प्राधान्य आहे. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की पाणी हा फार महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यासाठी आपण हडप्पा संस्कृती बघितलं. हडप्पा संस्कृती, ही हडप्पा संस्कृती कोणत्या ठिकाणी जन्माला आली? तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती. कारण कोणताही प्राणी असो त्याला मोठ्या प्रमाणात पेय जलाची उपलब्धता असेल त्या ठिकाणी तो आपली मानव वस्ती स्थापन करतो. कारण
आता आपण वर्तमान काळात बघितलेलं आहे की जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपल्याला पाण्याची फार महत्त्वाची असते. घर बांधणीसाठी, व्यवसाय करण्यासाठी, आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे जीवनातल्या प्रत्येक कामासाठी पाणी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते म्हणजे आपण जेव्हा नवीन घर बांधतो तेव्हा पहिल्यांदा आपण बोर खणतो. कारण की आपल्यापाशी पाण्याची उपलब्धता व्हावी ह्यासाठीच मानव वस्ती त्या ठिकाणी प्राधान्य असते. ज्या ठिकाणी नदीचे खोरे, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश अशा भागात लोकसंख्या दाट व्यापलेली दिसते. आपण बघितलेलं आहे की दाट व्यापलेल्या प्रदेशात पहिलेच आपण प्राकृतिक भूरूपे ह्याच्यात बघितलेलं आहे. नायजिल नदीचे खोरे भारतीय किनारी प्रदेशामध्ये आपण एक बघितलेलं आहे मुंबई हा शहर. मुंबई, कोलकाता अशा ज्या मोठ्या मोठ्या ज्या शहरं आहेत ते सर्व शहरे हे किनारी प्रदेशामध्ये आहेत. तर त्याशिवाय वाळवंटी लोकसंख्या व्यापलेली आपल्याला दिसत नाही, कमी दिसते. जसे की भारतातील फलोदी, सौदी अरेब, अल अशा इत्यादी भागामध्ये आपल्याला लोकसंख्या फार कमी पाहायला मिळतो. म्हणजे सौदी अरेब ह्या भागामध्ये आपल्याला पेट्रोलियमच्या विहिरी मिळतात परंतु पाण्याच्या विहिरी मिळत नाही. ह्या भागात सुद्धा आपल्याला लोकसंख्या कमी पाहायला मिळतो. तर कोणत्या भागात ज्या भागात पाण्याची उपलब्धता असेल त्या ठिकाणी कोणत्याही वस्ती निर्माण झालेली असते. याच्यातून काय शिकलेलं आपण? याच्यात लोकसंख्या दाट कुठं असणार? ज्या ठिकाणी किनारी प्रदेश आहे, किनारी आणि नदी आहे ह्या भागात आपल्याला लोकसंख्या जास्त मिळणार. कमी कुठे मिळणार आपल्याला? ज्या भागात वाळवंट आहे. वाळवंट असलेल्या भागामध्ये लोकसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळेल. किनारी प्रदेशात आणि मैदानी प्रदेशात लोकसंख्या ही आपल्याला दाट पाहायला मिळेल. याचा वाचलेला आहे आपण हा. त्या घटकापैकी एक घटक आहे मुद्रा माती. म्हणजे माती आणि मुद्रा याच्यात फरक आहे. तर आजच्यापर्यंत आपण जो आपल्याला एक प्रश्न आलेला होता प्रश्न असा होता की लोकसंख्याच्या वितरणावर प्राकृतिक घटक कोणते परिणाम पाडतात? तर त्यापैकी आपण त्या सर्वांपैकी आपण प्राकृतिक भूरूपे आपल्याला माहीत असतील. पठारी भाग, पर्वतीय भाग, किनारी भाग हे प्राकृतिक भूरूपे. त्यानंतर हवामानामध्ये आपण बघितलेलं आहे उष्ण हवामान, अतिउष्ण, अतिशीतन, वाळवंटी प्रदेशात ह्या भागातली लोकसंख्या आणि याच्या विरुद्ध तिसरा घटक सुद्धा पाहिला आहे पाण्याची उपलब्धता. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते त्या ठिकाणी लोकसंख्येची वस्ती निर्माण झालेली असते. त्यातलं एक उदाहरण हडप्पा संस्कृती. आता आपण चौथा घटक पाहत आहे तो म्हणजे मुद्रा. शेती व त्या संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते. ज्या ठिकाणी सुपीक गाळाची मुद्रा असते तिथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत असते. तर ज्या ठिकाणी आता वाळवंटी भाग आहे, समजा वाळवंटी भाग आहे, ह्या भागात शेती होतच नाही तर ह्या भागात कुठली लोकसंख्या आपल्याला दिसणारच नाही. आपण ज्या भागात राहत आहोत त्या भागामध्ये आपल्याला आपली जी माती आहे ती माती सुपीक पद्धतीची आहे.
तर एक दुःखाची म्हणजे बातमी म्हणजे असे की आपण मोठ्या प्रमाणात जेव्हा आता जेव्हा सध्या आपण मोठ्या प्रमाणात युरिया किंवा इतर प्रकारच्या मोठ्या प्रमाणात औषधी चा वापर शेतीत करतो. त्यामुळे आपली जी मातीची सुपीकता असते ते कमी पाहायला मिळते. तर जमत असेल त्याच पद्धतीची औषधीची फवारणी करावी. नाहीतर जी मातीची जी सुपीकता आहे ते दिवसेंदिवस कमी पाहायला मिळेल. ज्वालामुखीच्या मृदे हे सुपीक असतात. ज्वालामुखीचे जे माती निघते, ज्वालामुखीतून राख निघतो, म्हणजे ते अशा मुद्र ज्वालामुखीच्या पर्वताच्या उतारावर किंवा पायथ्यास देखील लोकसंख्या ही अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या उदाहरण म्हणजे जावा, जापान, सिसिली, मध्य अमेरिका. ज्वालामुखीच्या पर्वतीय उतार पायथ्याशी लोकांनी वसलेल्या पूरक बनलेले आहेत. म्हणजे ज्वालामुखीची जी माती असते त्यातला एक मृद्रा, याच्यात आपण बघितलेलं आहे की सुपीक ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला जास्त मिळेल. तर ती एक सुपीक बिघा ज्वालामुखी. ज्वालामुखीची जी राख असते, राख त्याच्यात फार सुपीकता असते. त्यात आपण बघितले उदाहरण जापान, जावा आणि मध्य अमेरिका. मध्य अमेरिका ह्या ठिकाणी सुद्धा उताराचा जो ज्वालामुखीचा प्रदेश आहे त्यात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने आपण जे प्राकृतिक घटक आहेत लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे त्याचे आपण पाहिलेले आहेत. त्याची एकदा पाहू. प्राकृतिक भूरूपापैकी आपल्याला माहीतच आहे, प्राकृतिक भूरूपापैकी आपण पाहिलेलं आहे की दाट, दाट आणि कमी. दाट आणि कमी असे दोन विभाजन करायचे आणि याच्या आधार, दाट आणि कमी असे 3 पद्धतीचे कॉलम करून आपण त्याचे विश्लेषण करायचे 5 प्रश्नाचा. ह्या कॉलम पद्धतीने आपण प्रश्नाचा उत्तर लिहिला तर तो फार योग्य आणि पुढचा जो वाचणारा असतो त्याला सुद्धा सोपं म्हणजे पाहण्यात सुद्धा की इच्छा होते की काय सुंदर लिहिलं म्हणून. आणि त्यात असे मोठे मोठे उदाहरण द्यायची गरज नाही, फार सोपे सोपे उदाहरण आहेत. तर हा सुपीक एक अचूक सहसंबंध ओळखा हा एक प्रश्न येते 2 मार्काचा. तर त्याच्यात ए हा विधान असतो आणि आर हा त्याचा कारण असतो. तर एक 5 मार्काचा प्रश्न आपण डील केला. आता हा 2 मार्काचा. याच्यात काय सुपीक कारण ए म्हणजे कारण ए हा विधान असतो आणि आर हा त्याचा कारण असतो. सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. आपल्याला माहीत आहे की सुपीक मैदानी प्रदेशात आताच पाहिलेला आहे. त्याचं कारण काय? सुपीक मुद्रा ही शेतीसाठी उपयुक्त. हो, बरोबर.
आता पाहू याचं कारण. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत. सुपीक मैदानी प्रदेशात लोकसंख्या. आर म्हणजे कारण आर हे अचूक स्पष्टीकरण आहे. याचा उत्तर काय? हा. ह्या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे हा, ऑप्शन सी. सुपीक मैदानी प्रदेशात दाट